नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, महावितरणतर्फे मोठी भरती निघालेली आहे. यामध्ये 6000 पेक्षा जास्त जागा आहेत. 3 ते 4 जाहिराती आहेत, ज्यामध्ये विद्युत सहाय्यकसाठी असेल, कनिष्ठ सहाय्यकसाठी असेल, डिप्लोमा इंजिनियर असेल, ग्रॅज्युएट इंजिनियर असेल, यांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने कसा फॉर्म भरायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z प्रोसेस लाईव्ह करून दाखवणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, मी डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते सांगतोय. PDF वगैरे सगळ्या वाचून घ्या. वयाची अट असेल, पदे असतील, पात्रता सगळी पाहून घ्या. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरा. तर फॉर्म भरण्यासाठी वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. PDF सुद्धा दिलेली आहेत. इथं आल्यानंतर इथे सगळी डेट्स दिलेल्या आहेत, तारखा दिलेल्या आहेत, त्या वाचून घ्या. आता आपण डायरेक्टली फॉर्म भरायचा. फॉर्म भरण्यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथे पिवळ्या रंगाचा बॉक्स आहे, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. मोबाईलमधून भरत असाल तर मोबाईल आडवा करा. त्यानंतर ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा चालेल. इथे आपल्याला आता 6 स्टेप पूर्ण करायच्या आहेत. बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड, पेमेंट. एक स्टेप आपले कंप्लीट करूयात. इथे आल्यानंतर खाली पहा, फर्स्ट नेम विचार आहे, म्हणजे तुमचं पहिलं नाव टाका. कन्फर्म फर्स्ट नेम, परत एकदा तुमचं नाव टाका. मिडल नेम, तुमचं फादरचं जे काही नाव असेल ते मिडल नेममध्ये टाका. कन्फर्म मिडल नेम करा. त्यानं परत एकदा टाकल्यानंतर लास्ट नेम विचारलं जाईल. लास्ट नेममध्ये तुम्हाला आडनाव टाकायचं आहे. कन्फर्म इथे आडनाव पुन्हा एकदा टाकायचं आहे. त्यानंतर पूर्ण नाव इथे दिसेल, चेक करून घ्या बरोबर आहे का. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्या. अल्टरनेटिव्ह टाकायचं असेल अल्टरनेटिव्ह टाका, नाही तर सोडून द्या. खाली या ईमेल ID टाकायचा. ईमेल ID टाकताना लक्षात ठेवा, @च्या अगोदरचं जे काही युजर नेम आहे ते टाका. @ इथे ॲटोमॅटिकली आहे. @ नंतरचं जे काही डोमेन आहे, gmail.com, yahoo.com, hotmail.com, ते इथे तुम्हाला सिलेक्ट करा, तुमचं जे काही असेल ते. त्यानंतर खाली कन्फर्म विचारलं आहे. कन्फर्म ईमेल ID मध्ये मात्र तुम्हाला पूर्ण ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर सिक्युरिटी कोड आहे तसा जो काही बॉक्समध्ये दिसतोय तो टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. सोपं एकदम आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे युअर प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, पासवर्ड दिसेल, तो सेव्ह करून ठेवा, फोटो काढून ठेवा. तो तुम्हाला नंतर लॉग इन करताना लागू शकतो. इथे याचा फोटो काढा. आता आपली सेकंड नंबरची स्टेप आली आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यापूर्वी याचा फोटो काढून ठेवा, ID आणि पासवर्डचा. आता आपल्याला फोटो आणि सिग्नेचर इथे अपलोड करायचे आहे. फोटो आणि सिग्नेचर इथे गाईडलाईन्स आहेत, या गाईडलाईन्स ओपन करा. इथे तुम्हाला फोटो किती KB मध्ये अपलोड करायचा आहे ते दाखवलं जाईल. सिग्नेचर कशी अपलोड करायची ते दाखवलं जाईल. थंब कसा अपलोड करायचा आहे, डिक्लेरेशन कसं अपलोड, किती साईजमध्ये ते दाखवलं जाईल. फोटो जर पाहिला तर कलर फोटोग्राफ व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये अपलोड करा. फोटोग्राफ 20 ते 50 KB मध्ये. सिग्नेचर तुमची 10 ते 20 KB मध्ये पाहिजे आणि सिग्नेचर ब्लॅक पेनाने पाहिजे. इथे दिलेलं आहे, एकदा कन्फर्म करून घ्या आणि त्यानंतर अपलोड करा. तर फोटो कलर फोटोग्राफ पाहिजे, बॅकग्राऊंड मात्र व्हाईट पाहिजे फोटोचा, सिग्नेचर ब्लॅक पेनाने करायचे. आता आपण फोटो आणि सिग्नेचर अपलोड करूयात. इथे स्कॅन फोटोग्राफमध्ये चूज फाईलवरती क्लिक करा. जो फोटोग्राफ आहे तुमचा 50 KB पर्यंत इथे अपलोड करा. तर अशा पद्धतीने हा फोटो अपलोड झालेला आहे. काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तिथं एरर येईल, तर त्याची साईज वगैरे ॲडजस्ट करा. गुगलवरती भरपूर टूल्स तुम्हाला मिळतील. त्यानंतर कन्फर्म करा, आय कन्फर्म दॅट. त्यानंतर सिग्नेचर चूज फाईलवरती क्लिक करून जी काही तुमची सिग्नेचर आहे ती अपलोड करा. सिग्नेचरमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तिथं एरर येईल, तर तो एरर सॉल्व करा. 10 ते 20 KB मध्ये सिग्नेचर अपलोड करा. आपली सिग्नेचर अपलोड झाली आहे. खाली कन्फर्म करायचं आहे आणि नंतर नेक्स्ट बटनावरती राईट साईडला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता आपली तिसरी स्टेप आहे डिटेल्स. डिटेल्समध्ये आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आणि क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स लँग्वेजमध्ये सुद्धा भरायचे. बेसिकमध्ये तुम्हाला विचार आहे, आता जाहिरात क्रमांक निवडायचा आहे. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करताय, तर इथे 6/2023 जर पाहिली तर विद्युत सहाय्यकसाठी आहे. तर तुम्ही विद्युत सहाय्यकसाठी अर्ज करत असाल तर ही जाहिरात निवडा. त्यानंतर 5/2023 ज्युनियर असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ सहाय्यकसाठी आहे. तर तुम्ही कशासाठी अप्लाय करताय ती जाहिरात इथे निवडायची. आणि त्यानंतर इथे 8मध्ये जर पाहिलं तर डिप्लोमा इंजिनियरमध्ये आहे आणि 7मध्ये पाहिलं तर ग्रॅज्युएट इंजिनियर आहे. तर ज्यासाठी तुम्ही अप्लाय करताय तेच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. मी आता विद्युत सहाय्यकसाठी करतोय तर मी इथं 6/23 सिलेक्ट करणार आहे. तुम्ही त्यासाठी करताय, ज्यासाठी करताय त्यानुसार करा. बाकीची माहिती इथे खाली तुम्हाला सगळी सारखीच भरायची आहे. जे ऑप्शन आहेत ते इथे सेम येणार. त्यानंतर आता कॅटेगरी विचारली जाईल. कॅटेगरीमध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये, SC, ST, JNT, NTB, NTC, NTD,
त्यानंतर SBC आहे, OBC आहे, EWS आहे, ओपन आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येत आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करा. पुन्हा एकदा कॅटेगरी सिलेक्ट करायला विचारेल, ती कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर सबकास्ट, तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता त्या कास्टचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला विचारलं आहे अपंग आहात का, जर डिझॅबिलिटी विचारली आहे. जर तुम्ही 40% जास्त अपंग असाल तर येस करा. अपंग असाल तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये अपंग आहे ते सिलेक्ट करा. नसेल अपंग तर डायरेक्ट तुम्ही नो ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली तुम्हाला इथे काही ऑप्शन करायचे नाही आहेत जे इनविजिबल आहेत. त्यानंतर डायरेक्ट खाली इथे पहा एक ऑप्शन आहे धर्म आपला. तर आपला धर्म जो आहे तो आपला हिंदू धर्म इथे सिलेक्ट करा. रिलिजन आपलं, तर इथं तुम्ही ज्या धर्मामध्ये येत आहे, तर आपण हिंदू आहेत तर हिंदू धर्म सिलेक्ट केला आहे. त्यानंतर तुम्ही धार्मिक जे काही मायनॉरिटीमध्ये कम्युनिटीमध्ये येतात, मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये येत असाल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर खाली कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल OBC, SC, ST, NT, तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला विचारलं जाईल. तर कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर येस करा. आणि कास्ट सर्टिफिकेटचा जो काही नंबर असेल तो तुम्ही इथे खाली टाकायचा आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं ती तारीख तुम्हाला विचारली जाईल, ती तारीख इथे सिलेक्ट करायची आहे. आणि कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कोणत्या जिल्ह्यातलं आहे तुमचं, तो जिल्हा इथे तुम्हाला टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने ही कास्ट सर्टिफिकेटची माहिती भरायची आहे. ओपन असाल तर तुम्हाला हा ऑप्शन डिजेबल होईल, तुम्हाला लागणार नाही. त्यानंतर इथे कास्ट व्हॅलिडिटी विचारेल, तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का नाही ते इथे येस नो करायचं आहे. असेल तर येस करा, नसेल तर नो. त्यानंतर तुम्हाला इथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट विचारलं जाईल. तर ओपनमध्ये असाल तर तुम्हाला लागणार नाही. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर इथे खेळाडू आहात का, स्पोर्ट्स पर्सन आहात का, स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल तर येस करा. कशामध्ये सर्टिफिकेट आहे ते द्या. सर्टिफिकेटचा नंबर टाका, कधी भेटलं ते द्या. सर्टिफिकेट नसेल, स्पोर्ट्स पर्सन नसेल तर डायरेक्टली तुम्ही वरती येऊन नो ऑप्शनवरती क्लिक करा. एकदम व्यवस्थित सांगतोय, हळूहळू सांगतोय, व्यवस्थित नीट समजून घ्या. नसेल तुम्ही स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट डायरेक्टली वरती नो करा. असेल तर तुम्ही माहिती टाकू शकता. खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन आहे, तुम्ही माजी सैनिकमध्ये येता का, एक्स सर्व्हिसमॅन असाल तर येस करा, नसेल तर नो करा. जर एक्स सर्व्हिसमॅनमध्ये असाल तर तुम्ही किती सेवा केलेली आहे तो कालावधी टाका. आणि सर्टिफिकेट जे असेल एक्स सर्टिफिकेट तर ते टाका. त्यानंतर तुम्हाला वरती इथं विचारलं जाईल, असेच तुम्हाला ऑप्शन दिसतील, ते फक्त तुम्हाला येस नो करायचे आहेत. असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्ही अपंग माजी सैनिक असाल तर येस करा, अपंग माजी सैनिक असाल तर येस करून त्याची माहिती द्या, नसेल तर डायरेक्टली नो करा. आता खाली तुम्हाला विचारलं आहे डिपेंडंट ऑफ एक्स सर्व्हिसमॅन जे DXS मध्ये येतात ते येस करू शकतात, नसेल तर डायरेक्टली नो करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्ही अनाथ आहात का, ऑर्फनमध्ये येत असाल, अनाथ असाल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर खाली तुम्हाला विचारलं जाईल प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड एरियामध्ये जर तुम्ही येत असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्ही यापूर्वी PAPचा लाभ घेतलेला आहे का ते विचारलं, ते येस नो करा. त्यानंतर भूकंपग्रस्त म्हणजेच प्रोजेक्ट अर्थक्वेक अफेक्टेड एरियामध्ये असं असाल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर खाली अर्जदार महिला असाल आणि आरक्षण अंतर्गत अर्ज करत असाल, महिला आरक्षणचं जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर येस करा, नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर आपण महावितरणाचे कर्मचारी आहात का, जर कोणी महावितरणमध्ये जर काम केलं असेल तर येस करा. तर असेल काम केलं तर कोणत्या पोस्टवरती काम केलं आहे, कधी काम केलं, जे काही विचारलं आहे CPF नंबर वगैरे माहिती, कोणती पोस्ट कधी ते टाकायचं आहे. नसेल काम केलं महावितरणमध्ये तर नो करा. खाली या. तुम्ही प्रशिक्षणार्थी आरक्षण अंतर्गत अर्ज करत आहात का, जर ज्यांनी अप्रेंटिसशिप केली असेल तर तुम्ही येस करू शकता. आणि कुठे अप्रेंटिस केली ते तुम्हाला इथे द्यायचं आहे, ते ऑप्शन इथे तुम्हाला निवडायचं आहे. तर नसेल तुम्ही अप्रेंटिसशिप केली तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं मी नो करतो. केलं असेल तर तुम्ही येस करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तर आधार कार्ड येस करायचं आहे. खाली बॉक्समध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का, तर येस करा, पॅन कार्ड नंबर टाका. नसेल तुमच्याकडे पॅन कार्ड तर नो करा. त्यानंतर खाली तुम्हाला इथे विचारलं जाईल आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात का, तर इथं येस करायचं आहे. त्यानंतर सेंटर ऑफ एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला विचारलं जाईल, तर तुम्ही कोणतंही एक सेंटर तुम्ही निवडू शकता. तुमच्या ॲड्रेसनुसार तुम्ही जे जवळ पडेल ते सेंटर तुम्ही इथे निवडा. त्यानंतर पर्सनल डिटेल्स खाली विचारले जाईल. पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला अगोदर जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख कोणती टाकायची आहे, तुमचे जे काही SSCचं सर्टिफिकेट आहे, 10वीचं सर्टिफिकेट आहे, तीच इथे तुम्हाला
जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे, डे मंथ इयर यानुसार. त्यानंतर खाली तुम्हाला विचारलं जाईल जेंडर, मेल फिमेल जे काही असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला जुळे भावंड आहे का, ट्विन्समध्ये जर असाल तर येस करून तुम्ही जे काही ट्विन्स असेल त्याचं नाव, जेंडर वगैरे ते सिलेक्ट करा. जर ट्विन्स जुळे भावंड वगैरे नसतील तर डायरेक्टली हा ऑप्शन तुम्ही नो करायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला मॅरिड आहात का अनमॅरिड आहात ते विचारलं जाईल. मॅरिड असाल तर मॅरिड सिलेक्ट करा. मॅरिड असाल तर स्पॉज नेममध्ये जे काही तुम्हाला पती किंवा पत्नीचं नाव इथे तुम्हाला टाकावं लागेल. अनमॅरिड असाल तर डायरेक्टली तुम्ही इथे अनमॅरिड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर फादर नेम, मदर नेम, वडिलांचं नाईचं नाव इथे पूर्णपणे टाकून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला पत्ता विचारला आहे, ॲड्रेस जिथे आता तुम्ही राहतोय तो पत्ता ॲड्रेस लाईन 1 ॲड्रेस लाईन 2मध्ये असं टाकायचं आहे. शेजारी कुठले कुठचं कसं कुठं राहता ते तालुका असेल. त्यानंतर जिल्हा इथे टाईप करा. राज्य आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्यानंतर पिनकोड तुमचा जिथे आत्ता राहत आहे तो पिनकोड. आता जो वरती ॲड्रेस टाकला आहे तोच ॲड्रेस तुमचा परमनंट असेल तर डायरेक्टली इथे टिक करा, म्हणजे ॲटोमॅटिकली खाली फिलअप होईल. नसेल तर तुम्ही इथे मॅन्युअलीसुद्धा ॲड्रेस टाकू शकता. आता इथे आपल्याला पिनकोड विचारला जाईल तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर GST इनव्हॉइसिंग हा ऑप्शन दिसेल, इथे तुम्ही परमनंट ॲड्रेस सिलेक्ट करा किंवा करस्पॉन्ड ॲड्रेस कोणताही सिलेक्ट करा आणि व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करा. व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे का बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या. तर आपली व्हॅलिडेट झालेली आहे सगळी. जर काही प्रॉब्लेम असेल तर तिथे तुमचा एरर येईल, तिथे जाऊन तुम्ही माहिती पुन्हा भरू शकता. व्हॅलिडेट केलं आहे, आपली व्हॅलिडेट झाली. आता नेक्स्ट करूया. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता आपल्याला क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, लँग्वेज अशा पद्धतीने माहिती भरायची. आता काय काय माहिती भरायची आहे तर इथे SSC इक्विव्हॅलंट महाराष्ट्र राज्य माध्यमिक 10+10+2 विचारला आहे. म्हणजे 10वी केली आहे आणि नंतर उत्तीर्ण झालेला आहात. 10वीमधून जर तुम्ही जे काही दुसरं केलं असेल, 10वी+ ITI वगैरे केलं असेल किंवा काही केलं असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकता. कुठल्या युनिव्हर्सिटी बोर्डातून केलं तर इथे महाराष्ट्र बोर्ड टाका. त्यानंतर तुम्ही कधी पास झालेला आहात 10वी ते तुम्हाला इथे विचारलं जाईल. त्यानंतर त्याची तारीख टाका, मंथ इयर इथे विचारलं जाईल. ते तारीख टाकल्यानंतर तुम्हाला किती टक्के पडले पर्सेंटेजमध्ये इथे टाका. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास जे काही असेल ते सिलेक्ट करा. जर तुम्ही 12वी केली असेल तर इथे 12वी कुठल्या बोर्डातून केली, महाराष्ट्र बोर्ड असेल किंवा काय, आर्टने केली का सायन्सने केली ते टाका. केली असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि तारीख कधी पास झाला ते टाकायचं आहे. पर्सेंटेज विचारले जातील, पर्सेंटेज टाका आणि फर्स्ट क्लास, सेकंड क्लास जे काही असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. झाले असेल तर HSS टाका. नाहीतर खाली तुम्हाला तिसरा ऑप्शन आहे ज्यामध्ये जे काही तुमचा ट्रेड झाला असेल, ही भरती ज्यावरती आहे ITIमध्ये जे ट्रेड असेल ते महत्त्वाचा जे काही असेल ते ट्रेड तुम्ही कुठून केला, ती युनिव्हर्सिटी असेल, ती बोर्ड असेल, कधी पास झाला, कुठल्या साईडने होते तुमचं, किती पर्सेंटेज पडले, पासिंग इयर असेल आणि ग्रेड असेल तर ही इथे तुम्हाला इथे टाकायची आहे. तिथे त्यानंतरच फॉर्म पुढे जाईल. जर ग्रॅज्युएट झाला असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशनची माहिती देऊ शकता. अशाच पद्धतीने मी वरती टाकली तशी. डिप्लोमा, जर तुम्ही डिप्लोमा इंजिनियर असाल, डिप्लोमा झाला असेल तर अशाच पद्धतीने डिप्लोमाची माहिती टाका. त्यानंतर खाली तुम्हाला डू यू हॅव मराठी लँग्वेज सर्टिफिकेट, तर आपल्याला मराठी सब्जेक्ट असतो तर होता का तर येस, त्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तर येस करायचं आहे. त्यानंतर खाली इथे काय शिकाऊ प्रशिक्षण, इथे काय आपल्याला काही करायची गरज नाही आहे. इथे आपल्याला नो आलेलं आहे, इथे ऑप्शनच आलं नाही. त्यानंतर खाली विचारलं जाईल तुम्ही MSEDCL आफ्टर पासिंग ITI, तुम्ही ITI उत्तीर्ण झाल्यानंतर महावितरणमध्ये तांत्रिक अकाउंट्स म्हणून काम केले आहे का. जर तुम्ही काम केलं असेल ITI झाल्यानंतर तर तुम्ही येस करू शकता. नसेल काम केलं तर डायरेक्टली नो करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. आता इथे जर तुम्ही एक्सपिरियन्स असेल तुमचा कशामध्ये तर तुम्ही एक्सपिरियन्स कशात आहे तो टाकू शकता. आत्ता काम करताय का ते टाकू शकता. तारीख कधीपासनं कधीपर्यंत काम केलं असेल तर ते टाकू शकता. काम करत असाल तर काय काम करताय, कधी तुम्ही काम सोडलं असेल तर ते टाकू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला विचारलं जाईल फौजदारी गुन्हा वगैरे तुमच्यावर दाखल आहे का, FIR वगैरे असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर खाली मराठी लँग्वेज बोलता येते का, लिहिता येते का ते टाकायचं आहे. तर मराठी, हिंदी, इंग्लिश असं या बॉक्समध्ये टाका. बोलता येते, लिहिता येते आणि वाचता येते अशा पद्धतीने हे टिक करायचे आणि त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट करून बघायचं आहे. व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर जी काही तुमची माहिती टाकायची राहिली असेल तर तिथं एरर दाखवलं जाईल.
आणि सर जर बरोबर असेल तर व्हॅलिडेट सक्सेसफुली दाखवेल. आता सेव्ह आणि नेक्स्ट करूयात. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर इथे तुमची माहिती येईल. माहिती सगळी चेक करून घ्यायची आहे. नसेल काही चुकलं असेल तर एडिट करून घ्या. बॅकला जाऊन सगळी माहिती बरोबर आहे आय अग्री करा आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करा आणि ओके करा. आपल्या इथे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला फक्त 2 स्टेप राहिल्यात, त्या आपण आता उरकूयात. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, लेफ्ट थंब इम्प्रेशन अपलोड करायचं आहे. डाव्या हाताचा जो काही अंगठा आहे तो तुम्ही शाईमध्ये बुडवा आणि एका पांढऱ्या पेजवरती घ्या आणि तो इथे अपलोड करा. इथे गाईडलाईनसुद्धा दिलेल्या आहेत, त्या तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. डिक्लेरेशन असेल किंवा लेफ्ट थंब इम्प्रेशन आहे ते कशा पद्धतीने अपलोड करायचं ते. तर एखादं व्हाईट पेज घ्या, त्याच्यावरती अपलोड करा, त्याचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर लेफ्ट थंब इम्प्रेशन चूज फाईलवरती क्लिक करा. कशा पद्धतीने असतं तर हे पहा, अशा पद्धतीने थंब इम्प्रेशन मी इथे अपलोड करतो आहे. तर लेफ्ट म्हणजे डाव्या हाताचा अंगठा, ते इम्प्रेशन इथे अपलोड करा आणि ओके करा. साईज वगैरे व्यवस्थित चेक करा. आता हँड रिटन डिक्लेरेशन, एक व्हाईट पेपर घ्या, त्यावरती हे लिहायचं आहे तुम्हाला. डिक्लेरेशन लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, वरती डिक्लेरेशन लिहा, हाताने लिहायचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर त्यानंतर तुमचं नाव इथे लिहायचं. हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन दिस ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू आहे, व्हॅलिड आहे. तर हे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे अशा पद्धतीने लिहायचं आणि हे तुम्हाला अपलोड करायचं आहे. हँड रिटन डिक्लेरेशन लिहून अपलोड करा आणि ओके करा. त्यानंतर सिक्युरिटी कोड आहे तसा कॅप्चा इथे टाकून घ्या आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही पोस्टसाठी अप्लाय केलं, तुमची कॅटेगरीज आहेत त्यानुसार तुम्हाला पेमेंट करण्याचा ऑप्शन येईल. तर जो काही पेमेंटचा ऑप्शन आहे ते करायचं आहे. तुमच्या पोस्टनुसार कॅटेगरीनुसार इथे पेमेंट दाखवलं जाईल. त्यानंतर सिक्युरिटी कोड टाकायचा आहे तसा इथे टाका आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्ही गुगल पे, फोनपेने सुद्धा QR कोडने सुद्धा पेमेंट करू शकता. इथे ओके केल्यानंतर पाहू शकता पेमेंट गोठवेल येईल. तर इथं QR कोड किंवा UPIने सुद्धा करा. QR कोड सिलेक्ट करा, मेक पेमेंटवरती क्लिक करा, गुगल पे, फोनपेने मी पेमेंट करून घ्या. अशा पद्धतीने हा फॉर्म भरा. पेमेंट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवा आणि ID पासवर्ड जपून ठेवा. अशा पद्धतीने हा मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.